नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवत होतो पावभाजी, म्हणलं तुमच्यासोबत जराशी शेअर करावी. तर मित्रांनो, मी पावभाजी बनवतोय तर तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या कशी बनवतोय ते. नंतर तुम्ही एक वेळेस ट्राय करा. माझ्या पद्धतीची पावभाजी एकदा तुम्ही ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आपण तव्यामध्ये टाकलं बटर, नंतरनं टाकलं थोडंसं तेल टाकून जिरा मस्तपैकी आपण चांगला असा परतून घेतला. जिरा परतला की मग नंतरनं आपण टाकलं चॉप केलेला कांदा चॉप करायला टाकला की मग नंतरनं आपण कांदा ते चांगला असा परतून घेतला. परतला की मग त्यामध्ये थोडंसं आपण टाकलं आलं लसणाची पेस्ट मस्तपैकी आपण कांद्यामध्ये चांगली अशी परतून घेतली. तर परतली की मग नंतरनं वरनं टाकला आपण शिमला त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी आपण परतून घेतला. शिमला परतला की मग नंतरनं टाकला आपण टमॅटो. तर टमॅटोची मी मोठा टमॅटो नाही टाकला, मी टमॅटोची पेस्टच केली होती कारण ती लवकर शिजत नाही, त्यामुळे मग टाकलं मग बाकीचं दुसरं मटेरियल. तर मटेरियल टाकून मग मी काय टाकलं तर बटॅटो, गाजर, वाटाणा आणि फ्लावर हे सगळं मी शिजवून घेतलं होतं. शिजवून मस्तपैकी घेतल्यानंतर मी त्याच्यावेळेस सगळं एक चांगलं असं मिक्स केलो. नंतर टाकलं मी थोडंसं बटर टाकून त्यामध्ये थोडंसं मी टाकला आलं लसणाची पेस्ट टाकून मस्तपैकी थोडंसं आलं लसणाची पेस्ट चांगली परतली की मग नंतरनं टाकलो मी मसाले. तर मित्रांनो, मसाले काय होते तर ते मी तुम्हाला मसाले सांगतो. तर पावभाजीचा मसाला होता, तर आपण चवीनुसार मीठ घेतलं होतं, तर थोडंसं लाल तिखट घेतलं होतं आणि थोडंसं हळद घेतली होती. ते चांगलं असं परतून घेतलो. मसाला चांगला परतला की मग नंतरनं मी थोडं मसाल्यामध्ये पाणी टाकून मस्तपैकी चांगला असं परतून घेतलं. परतलं की नंतरनं मग मी सगळं ते सर्व एक मिक्स करून थोडंसं स्मॅश करून मग नंतरनं आपली झाली पावभाजी. तर मित्रांनो बघा, पावभाजी अशी झाली. तर मी यामध्ये कलर वगैरे काय वापरला नाही ना, बीट वापराय नाही. तर मित्रांनो, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.